नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसा काय चालला आहे अभ्यास? प्रकरण 9 नफा तोटा, स्वाध्याय 9.1. प्रश्न पहिला, एक वस्तू ₹500ला विकली आणि तोटा झाला. जर ती वस्तू ₹700ला विकली असती तर या तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला असता. तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? पर्याय दिले: 525, 550, 600, 650. जर 600 खरेदी किंमत घेतली आणि 500ला विकलं तर ₹100 तोटा होतो, आणि 700ला विकली तर ₹100 नफा होईल, म्हणजे सारखाच झाला. तिप्पट सांगितलं आहे म्हणून आपण बी पर्याय घेऊन पाहू. 550 जर खरेदी किंमत असली, 500ला विकल्याने ₹50 तोटा होतो, आणि 700ला विकल्याने 50च्या तिप्पट म्हणजेच ₹150 नफा होतो. म्हणून पर्याय क्रमांक बी ₹550 ही त्या वस्तूची खरेदी किंमत आहे. प्रश्न दुसरा, एका माणसाने नगाला ₹4 या दराने 120 आंबे खरेदी केले. 20 आंबे सडलेले होते. त्याने बाकीचे आंबे म्हणजे 100 आंबे ₹48ला 10 आंबे या दराने विकले. त्याचा नफा किंवा तोटा किती? नफा ₹20, तोटा ₹30, ना नफा ना तोटा. नफा ₹10. 120 आंबे 4 दराने घेतले म्हणजे 4×48, 480 खरेदी किंमत. 120 मधले 20 सडलेले होते म्हणजे उरले फक्त 100 आंबे, आणि ₹48ला 10 या भावाने विकले. म्हणजे जर 10ला 10ने गुणलं तर इथे 100 येते, आणि याला 10ने गुणलं तर 480 येते. म्हणजे ₹480ला विकले आणि ₹480लाच घेतले होते. म्हणजेच नफाही नाही झाला आणि तोटाही नाही झाला. म्हणजे पर्याय क्रमांक सी, ना नफा ना तोटा. प्रश्न तिसरा, एका माणसाने एक जुनी सायकल ₹450 खरेदी केली आणि तिच्या दुरुस्तीवर ₹50 खर्च केले. म्हणजे 450 अधिक 50 म्हणजे ₹500 खरेदी किंमत झाली. जर त्याने ती ₹600 विकली तर त्याला किती नफा झाला? 600मधून 500 गेले, ₹100. म्हणजेच पर्याय क्रमांक बी ₹100 नफा झाला. प्रश्न चौथा, एका माणसाने एक स्कूटर ₹47,000ला खरेदी केली व तिच्या दुरुस्तीवर ₹3,000 खर्च केले. म्हणजे 47,000 आणि 3,000 50,000 झाले. त्यांनी ती ₹52,000ला त्याने ती स्कूटर 52,000ला विकली. तर त्याचा नफा किंवा तोटा किती? 52,000मधून 50,000 वजा केले तर 2,000 उरतात. 52,000 विक्री किंमत आहे. विक्री किंमत जास्त असली की नफा होतो. पर्याय क्रमांक ए, नफा ₹2,000. प्रश्न पाचवा, राहुलने जुना दूरचित्रवाणी संच म्हणजे TV ₹3,000ला विकत घेतला.
त्याने त्याच्या दुरुस्तीवर रुपये 300 खर्च केले, म्हणजे 3,300 खरेदी किंमत झाली. त्याने तो संच रुपये 3,500ला विकला, म्हणजे 3,300ला घेतला, 3,500ला विकला. त्याला झालेला नफा 3,500मधून 3,300 वजा केले तर 200 रुपये नफा झाला. पर्याय क्रमांक ए, रुपये 200 नफा झाला. प्रश्न 6वा. एका फेरीवाल्याने रुपये 44ला 1 किलो या दराने 120 किलो सफरचंदे खरेदी केली आणि 50 रुपये किलो या दराने ती विकली. त्याला किती नफा झाला? 600, 720, 700 आणि 750. खरेदी किंमत काढण्यासाठी आपण 120 गुणिले 44 करू. हा गुणाकार येतो 5,280, म्हणजे ही खरेदी किंमत आहे. विक्री किंमत 120 गुणिले 50, म्हणजे 6,000 रुपये. मग 6,000तून हे वजा करायचे, म्हणजे नफा निघेल. ही खरेदी किंमत, ही विक्री किंमत. विक्री किंमत जास्त असली की नफा होतो. याचं उत्तर येते 720, म्हणजे 720 रुपये नफा. पर्याय क्रमांक बी, रुपये 720 नफा झाला. प्रश्न 7वा. एका दुकानदाराने रुपये 70 डझनाच्या दराने 3 डझन हॅट खरेदी केल्या. जर त्याने रुपये 10 या दराने प्रत्येक हॅट विकली तर त्याला किती नफा होईल? 1 डझन म्हणजे 12 आणि 3 डझन म्हणजे 36. 36 गुणिले 70, सॉरी, 3 डझनाचे 70 रुपये आहेत. एका डझनाचे 70, म्हणून 3 गुणिले 70, 210 रुपये खरेदी किंमत. आणि 36 हॅट आहेत आणि एक एक टोपी त्याने हॅट 10-10 रुपयाला विकली, म्हणजे गुणिले 10, 360 रुपये विक्री किंमत आहे. विक्री किंमत जास्त आहे, खरेदी किंमत कमी आहे, म्हणून नफा होईल. 150 रुपये नफा झाला. पर्याय क्रमांक सी, रुपये 150 नफा होईल. प्रश्न 8वा. एका दुकानदाराने एकाच पुस्तकाच्या 700 प्रती रुपये 5,600ला विकल्या. जर त्याला रुपये 140 नफा झाला तर प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती? पर्याय दिले: 7 रुपये 80 पैसे, 8 रुपये 80 पैसे, 7 रुपये आणि 8 रुपये 20 पैसे. विक्री किंमतमधून नफा वजा केला की खरेदी किंमत येते. विक्री किंमत आहे 5,600 वजा 140, ही वजाबाकी येते 5,460 रुपये. ही खरेदी किंमत आहे आणि ही 700 पुस्तकांची खरेदी किंमत आहे, म्हणून याला 700ने भागू, 00, आणि याला 70ने भागले तर इथे भागाकार येतो 7.8, म्हणजे 7 रुपये 80 पैसे. प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत 7 रुपये 80 पैसे. पर्याय क्रमांक ए. माझा व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, खूप अभ्यास करा. गुड बाय.